झटपट बनणारे आणि पौष्टिक असे गुळ शेंगदाणा लाडू। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 वाट्या कच्चे शेंगदाणे घेतले आहे। आता आपल्याला शेंगदाणे मीडियम आचेवर खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे। कधीही शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे शेंगदाणे करपत नाही। आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहे। अशा प्रकारे चेक करून बघायचं, टरफल निघाले की समजून घ्यायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे। आता थंड होण्यासाठी आपल्याला ह्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचे। थंड झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे होईल तितके साल काढून घ्यायचे आहे। साल व्यवस्थित पाखडून घ्यायचे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी गूळ आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेले आहे। झाकण लावून ह्याला बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी गूळ शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। हाताने छोटासा गोळा बांधून बघायचा। जर बांधल्या जात नसेल तर थोडंसं साजूक तूप अजून टाकायचं। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हवे असेल त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे। इथे मी मीडियम साईजचे लाडू बांधत आहे। तुम्ही जर मुलांना रोज टिफिनमध्ये हा एक लाडू दिला तर त्यांना नक्कीच आवडेल। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर पण टाकू शकता। आता आपण अशाच प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया। लाडू बांधून झाले आहे। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे गूळ शेंगदाणा लाडू जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।